सीपी राधाकृष्णन यांनी विरोधी पक्षाच्या उमेदवार बी सुदर्शन रेड्डी यांचा पराभव करून भारताचे नवे उपराष्ट्रपतीपद भूषवले। नेपाळमधील हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक घेऊन शांततेचं आवाहन केले। कतारमधील इस्रायली हवाई हल्ल्यानंतर भारताने संयम पाळण्याची आणि राजनैतिक मार्गाने तोडगा काढण्याची भूमिका मांडली। अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासोबतचे व्यापार तणाव कमी होण्याची शक्यता व्यक्त करत लवकरच मोदींशी चर्चा होईल असं सांगितले। अमेठी येथील प्रकल्पातून भारतीय सैन्याला अत्याधुनिक 5000 AK-203 रायफल्स सुपूर्द करण्यात आल्या। पंजाब आणि हिमाचलमधील भीषण पूरग्रस्तांसाठी केंद्र सरकारने अनुक्रमे ₹1600 कोटी आणि ₹1500 कोटींची मदत जाहीर केली। सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण धोरणातील काही बाबींवर केंद्र सरकारकडून स्पष्टीकरण मागितले। दिल्ली सरकारने येत्या हिवाळ्यातील प्रदूषण नियंत्रणासाठी 17 सूत्री नवीन हिवाळी कृती आराखडा जाहीर केला। भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी विविध मार्गांवर नव्या अर्धवेगवान गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय। आसाम सरकारने बेकायदेशीर स्थलांतरितांना जिल्हाधिकारी आणि पोलिसांच्या आदेशाने राज्यातून बाहेर काढण्याचा नियम मंजूर केला।